नमस्कार, सिटीच्या दुर्गामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजचा एपिसोड खूप स्पेशल होणार आहे, कारण एका वेगळ्या क्षेत्रामध्ये ही जी दुर्गा आहे आपल्यासमोर बसलेली, ती तिथे सध्या खूप कमाल काम करते आहे. ती इव्हेंट मॅनेजर आहे शुभारंभ इव्हेंट्सची. प्लीज वेलकम पूनम उपाध्याय शुभारंभ इव्हेंट्समधून. सगळ्यात पहिले तर तुझं खूप खूप कौतुक आणि नवरात्रीच्या तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, मी पूनम उपाध्याय, शुभारंभ इव्हेंट्स, तुमची वेडिंग प्लॅनर. मला एक सांग पूनम, जिथे आपण म्हणतो की खूप मेल डॉमिनन्स आहे इव्हेंट या क्षेत्रामध्ये, महिला म्हणून तू स्वतःचा ठसा कसा उमटवतेस? मेल डॉमिनन्स तर आहेच या फील्डमध्ये, बट आय मस्ट से की आता ही जी प्रतिमा आहे ही हळूहळू कमी होते आहे. बिकॉज क्रिएटिव्हिटी असेल, व्हिज्युअलायझेशन असेल, कलर कॉम्बिनेशन्स ऑल, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या इव्हेंट क्षेत्रात खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आणि मला वाटतं त्या फिमेल जितक्या चांगल्या करू शकतात तेवढं मे बी काही पर्सेंटेजमध्ये काही मेल करतही असतील. मी हे म्हणत नाही की मेल करत नाही, बट येस, फिमेल खूप जास्त प्रमाणात ते करू शकतात चांगलं. पण मला सांग, घर असेल, काम असेल, या सगळ्यामध्ये खूप धकाधकीचं आयुष्य सध्या तुझं पण झालेलं आहे. सो कसं मॅनेज करते? कारण कसं आहे, मुलांना फक्त बाहेरचं काम झालं की झालं, पण मुलींचं तसं नसतं. त्यांना घरचंही मॅनेज करावं लागतं, बाहेरचंही मॅनेज करावं लागतं. तू कसं करतेस? येस, ॲब्सोल्युटली. ॲक्च्युली हा खूप गंभीर प्रश्न आहे खरं बघायला गेलं तर. माझी पण खूप दमछाक होते. पण हो, या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे, टाईम मॅनेजमेंट. जर टाईम मॅनेजमेंट परफेक्ट असेल तर तुम्ही घर आणि तुमचं काम दोन्ही खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स करू शकतात. क्या बात आहे. असा एखादा तुझ्या आयुष्यातला किस्सा तू सांगतेस का, की जिथे तुला असं वाटलं की यार, मी होती ना म्हणून हा इव्हेंट खूप सक्सेसफुल झाला? इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे बेसिकली वेडिंग जर आपण बोलायचं ठरलं वेडिंग्सबद्दल, तर वेडिंग म्हणजे दुसऱ्याचं लग्न असतं, पण ते आपल्याच घरातलं असतं हे समजूनच आपल्याला काम करावं लागतं. आणि ह्या गोष्टीत असं असतं की भरपूर नंबर ऑफ गोष्टी असतात ज्या आम्हाला हँडल करायच्या असतात. आणि त्यात मग लक्षात येतं की ज्यावेळेला ब्राईडला काय हवं आहे आणि ग्रूमला काय हवं आहे, ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा आम्ही सांभाळतो, त्या एक्झिक्यूट करतो, आणि मग तेव्हा मला असं लक्षात येतं की येस, मी जर नसती तर हे कसं झालं असतं. ऑल राईट. तुझ्या या सगळ्या सिटीच्या दुर्गा ज्या तुला आत्ता बघतायत, त्यांना काय मेसेज देशील? येस, मला सगळ्यांना हे सांगावंसं वाटतंय, जर तुम्हाला खरंच इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बिनधास्त येऊ शकतात, कुठलाही विचार न करता. बट त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या गोष्टी शिकाव्या लागतील. टाईम मॅनेजमेंट, हार्ड वर्किंग, ह्या गोष्टी करायची तुमची जर तयारी असेल तर तुम्ही बिंदास येऊ शकतात या फील्डमध्ये. क्या बात आहे. सो ही आहे आजची आपली सिटीची दुर्गा पूनम उपाध्याय. कमाल इव्हेंट्स करत असते ती. आणि खूप खूप धन्यवाद, आज तू इकडे आलीस, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू प्रथम. येस, थँक्यू.